नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मराठमोळी तिळगुळाची रेसिपी. तिळगुळ लाडू दाखवणार आहे स्टार्टपासून एंडपर्यंत आणि वळायची एक सोपी पद्धत दाखवणार आहे. सगळ्यात पहिले कढई गरम करून त्याच्यामध्ये तीळ भाजून घेते आहे मी. इथे मी जवळजवळ 400 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत. याला पूर्णपणे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. जवळपास 4 ते 5 मिनटं मीडियम फ्लेमवर आपण हे रोस्ट केलेले आहेत. कंटिन्यू हलवत राहिल्याने कसं होतं ते जळत नाहीत खालून. 4-5 मिनटं झाल्यावर गॅस बंद करून टाकायचा आहे. एखाद मिनिट अजून थोडं हलवत राहायचं आहे आणि मग दुसऱ्या एका प्लेटमध्ये त्याला काढून घेणार आहोत आपण आणि साईडला ठेवणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण गूळ घ्यायचा आहे. हा गूळ असा बारीक चिरून घेतलेला आहे मी. तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता किंवा गुळाची पावडरसुद्धा यूज करू शकता. गूळ सेम प्रमाणात घ्यायचा आहे जेवढे तीळ घेतले आहेत. थोडंसं तूप गरम केलं आहे, याच्यामध्ये आपण हा गूळ टाकायचा आहे. इथे फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे आपण आणि अशा प्रकारे गूळ ढवळत राहायचा आहे आपल्याला, म्हणजे सगळ्या गुठळ्या मोडून जातील आणि असा एकसंध गूळ तयार होईल. थोड्यामध्ये गठ्ठे असतील तर त्यांना अशा दाबून मोडून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जो तीळ भाजून घेतलेला आहे तो असा थोड्या प्रमाणात टाकायचा आहे. एकदम टाकला तर मिक्स करायला जरा कठीण जातं, म्हणून थोडा टाकायचा आहे. अंदाजही येत राहतो त्यामुळे आपल्याला तीळ आणि गूळ एकत्र होत आहेत की नाहीत. सो अशा प्रकारे थोडे टाकून मी ढवळून घेते आहे, मिक्स करून घेते आहे. इथे आता ढवळायला कठीण होऊन जातं कारण मिश्रण थोडं घट्ट झालेलं असतं. असं अजून 1 ते 2 मिनटं हलवत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण एकदम गरम असतं, हाताला खूप चटके बसतात, त्याच्यामुळे ही पद्धत मी शोधून काढलेली आहे. माझ्याकडे हा गोलाकार चमचा आहे, त्याच्यामध्ये भरून मी सगळ्यात पहिले तर एका प्लेटमध्ये असे गोलाकार ऑलमोस्ट गोलाकार आकाराहून ते लाडू मी एका साईडला काढून घेते आहे. कारण या क्षणाला हे खूप गरम असतं, खूप चटके बसतात. असा चमचा वापरल्याचा फायदा एक होतो की सगळ्या लाडवांचा समान शेप येतो, समान एक क्वांटिटी घेतली जाते. अशा प्रकारे मी सगळे एकत्र काढून घेतलेले आहेत. जवळपास 15-20 असे एकत्र केलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता मी कशा प्रकारे भरते आहे. जसं आईस्क्रीम स्कूप करतो तशाच प्रकारे आपण ह्या चमच्यामध्ये स्कूप करायचे आहेत आणि रफली साईडला ठेवायचे आहेत. हे लाडू अजून पूर्णपणे वळून झालेले नाही आहेत, पण असं केल्यामुळे त्या लाडवांचं टेम्परेचर थोडं मॅनेजेबल होऊन जातं आणि आपल्याला हाताने ते वळायला सोपे होतात. असे 15 ते 20 लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण एक एक करून त्यांना हाताने वळूया. आता इथे मला आरामात ते हातात वळता येत आहेत. गरम आहेत पण तरी मॅनेजेबल आहेत. असा छान आकार देऊन द्यायचा आहे. एकदम गरम वळले तर लाडू बसतात सुद्धा, खालचा भाग त्यांचा फ्लॅट होऊन जातो, प्लेटमध्ये असे बसून जातात ते. पण हे असे केल्याने त्यांचा गरमपणा ऑलरेडी निघून गेलेला असतो, कमी झालेला असतो, त्यामुळे गोलाकार आकार छान राहतो त्यांचा. आता हा लाडू थोडा गरम होता त्यामुळे मी दुसरा घेतलेला आहे. कधी थोड्या गॅप्स येतात, त्याच्यामुळे हाताने असं प्रेस करून घ्यावं लागतं. खूप सोपी पद्धत आहे. अगदी पहिल्यांदा जे करतील तिळगुळ यावर्षी त्यांनासुद्धा आरामात जमणार आहे, त्याच्यामुळे हे नक्की एकदा ट्राय करा. अशाच रेसिपी मी टाकत असते वेगवेगळ्या. इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारे सगळे लाडू एक एक करून मी वळून घेतलेले आहेत. गूळ आपण चिक्कीचा गूळसुद्धा वापरू शकतो. मी नॉर्मल गूळ वापरला आहे.
तो खूप जास्त चिकट असतो, त्यामुळे मी हा रेग्युलर जो गूळ मिळतो बाजारामध्ये तोच वापरलेला आहे. हे बघा, एक 4 ते 5 मिनटात आपले हे लाडू सगळे एवढे वळून झाले. छान गोल आकार आहे आणि समसमान आकार आलेले आहेत आपले सगळे, कारण आपण केलेली ट्रिक. अशा प्रकारे मी एक एक करून अजून सेकंड बॅचचे लाडूसुद्धा काढून घेते आहे. आणि लाडू माझे हे तयार झालेले आहेत. हात बघू शकता, नाही तर हात लाल लाल गुलाबी होऊन जातात गरमीमुळे. पण काही त्रास झालेला नाही आहे आणि आपले जवळजवळ 400 ग्रॅममध्ये 50 ते 52पर्यंत लाडू बनलेले आहेत. साईज तुम्ही बघू शकता. नक्की ट्राय करा आणि मला कळवा कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी, ही पद्धत कशी वाटली. सोपी असल्यामुळे मी इथे हायलाईट करते आहे की बनवा नक्की. आणि आपण हे लाडू एकमेकांना देतोच आणि म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि दीप्तीला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्ती.